वेलकम टू माय युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ तुषार. पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर गाडी आपण इथे पार्किंगला लावली होती, आपलं दर्शन झालंय. तेव्हा पाहिजेच असेल पाचच्या व्हिडिओमध्ये. आता आपण इथं निघालोय. तर आता आपल्याला जायचंय तुळजापूरला. तुळजापूरसाठी आधी कुठला रोड आहे ते बघावं लागेल आपल्याला. थोडस बाहेर निघूया, गर्दी आहे, संध्याकाळचा वेळ आहे ना, त्याच्यामुळे गाडी सेफ पार्किंग आपल्याला भेटली होती, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. इकडे जरा साईडला होती. तर आपण आता पंढरपूर सोडलंय. पंढरपूर सोडून काय म्हटलं तरी 1 तास झाला आपण पुढे आलोय. किती किलोमीटर आलोय ते आपण गाडीची चावी काढले सांगितलं असं तुम्हाला. तर आता तुळजापूरच्या साईडला चाललोय. तर आपण आता या मोहोळ अशा ठिकाणी आलोय. जागेचं नाव व्यवस्थित नाही घेता येत आहे. तर पाठीमागा बोर्ड आहे, बोर्ड पाहू शकता. आपल्याला तुळजापूरला जायचं आहे. कोणाकडून नाही म्हटलं तरी 1 तास तिथे लागणार आहे. आणि संध्याकाळचे टाइम झालाय आता. तर मित्रांनो 6:31 झालेले आहेत, म्हणजे 6:30 झालेले आहेत. तर तुळजापूरला जायच्यापर्यंत आपल्याला अंधार होणार आहे असं मला वाटतंय. तर व्हिडिओ शूट नाही करत आहे कारण बॅटरी लो झाली आहे मोबाईलची. तर रोड पंढरपूरचा आपण जसा रोड पाहिला तसा सेम आहे, 4 लेन रोड आहे. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. एक 70-80च्या स्पीडने आपण चाललोय. तर पण रात्र होईल, बघूया. तिकडे स्टे करता आली तर स्टे करूया, तुळजापूरला नाही तर कंटिन्यू करूया. कुठेतरी बाहेर स्टॉप करूया, थोडंसं जेऊया, थोडंसं 2 तास आराम करू आणि पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. चला, आधी इथे थोडंसं फ्रेश होतो, थोडंसं काहीतरी खातो, मग पुढे जाऊया. सो हॅलो गाईज, आता परत एकदा ब्रेक घेतलाय. मोबाईल चार्जिंग अजून पण 50% आहे, फास्ट चार्जिंग आहे पॉवर बँक. तर आपण आता वरून हायवेवरून आलो, पुणे सोलापूर हायवे. आता आपण सोलापूरला आहोत. तर आपण थोडंसं पुढे आलो, कारण फ्लायओव्हरवरून आलो. आपल्याला इथून थोडं राहायचं की इथून जाऊन आपल्याला राईट मारायचं. तर लाईट मारला की सरळ हायवे पकडून जायचं. आपल्याला तुळजापूरला आपण पोहोचू. तर चला निघूया, उशीर खूप झालाय. काय म्हटलं तरी 7:46 झालेत, म्हणजे 7:45 झालेत. कुठेपर्यंत 9 वाजणार आहेत मला वाटतं. बघू तिथंच कुठेतरी राहायला भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग तिथून रिटर्न परत जाऊया आणि आपण उमरगाला जाऊया. चला निघूया. आपण आता टोल नाक्याला थांबलेला आहे. भूक लागली होती थोडी, सकाळपासून फक्त नाश्ताच करतोय, जेवलो नाही दुपारी पण. तर आता इथे पुरी भाजी खाल्ली आणि आता एक चहा घेतो. ते आपले पाणी बॉटल रिफिल करून घेतले आणि हा असं माहोल आहे, बघू शकता. टोल नाक्याच्या बाजूलाच आहे, इथे टोल नाका तुम्हाला दिसतोय. पुरी भाजी एकदम छान होती. 4 पुऱ्या, 2 भाज्या होत्या, 1 रस्साची आणि 1 मुगाची होती. मस्त होतं, जास्त ऑइली नव्हतं. आता इथून निघूया. 8 वाजून 41 मिनिटं झाले, 9 वाजायला आलेत. मला वाटत नाही तिकडे आपल्याला काय उघडे भेटेल. तुळजापूरला आपल्याला दर्शन भेटलं तर बरं होईल, नाही भेटलं तर बाहेरून दर्शन घेऊ. पुढच्या रस्त्याला पावसाला सुरुवात करूया. चला.
सो गाईज आपण आता मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहे. हा वरती सोलापूर पुणे सोलापूर हायवे. आपण हायवेच्या खालून आलो. 4 मिनिटात वरती पोहोचू आपण. चार्जिंग मोबाईलची कमी आहे. पेट्रोल पण कमी झालंय. 9:16 मिनिटं झालेत. आपल्याला इथून यू टर्न घ्यायचा आहे. संपूर्ण घाट छोटासा, जास्त नाही. हॉटेल कामत शुद्ध शाकाहारी. वाव, गाडी कुठपर्यंत जाते बघूया. आय थिंक ते मंदिर असावं. आपण दिसतंय की नाही माहिती नाही. आणि वळणं आहेत एकदम मस्त. नागमोडी वळणं. फर्स्ट टाइम आलोय. खरं तर दिवसाचं यायला पाहिजे होतं, पण उशीर झाला कारण पंढरपूरला गेलो होतो ना. पंढरपुरामध्ये विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आलो. आणि थोडा रेस्ट केला. 2-3 तास झोपलो. 2 तास प्रॉपर. अजून खूप प्रवास करायचा आहे आपल्याला. तुम्हाला माहितीच असेल हे आपली लॉंग राईड आहे. कुठून कुठपर्यंत आहे हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे तुम्हाला वाचलंच असेल पहिल्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा दुसरा व्हिडिओ ऍक्च्युली. स्पोर्ट बाईक नाहीये. आता कमरेची वाट लागली असती. अजून तरी कमर दुखत नाही. आता नाही म्हटलं तरी सकाळी 5 वाजल्यापासून मी गाडी चालवतोय आणि आता वाजलेत 9:18 मिनिटं. बरोबर 5 वाजता तिकडे निघाला होता संगमेश्वरातून. ते कोणाला तरी विचारावं लागेल मंदिर कुठे आहे. मंदिर इकडे पलीकडे दाखवते. वा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. दादा मंदिर कुठे आहे? मंदिर तुळजाभवानी मंदिर. तुळजापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. दादा मंदिर कुठे आहे? सरळ आहे. थँक्यू. आपला मंदिर सरळच आहे. दादाने सरळ जायला सांगितलंय. गाडी जाते म्हणतं. बघूया. आय थिंक या मंदिरातला गाभाऱ्यातला व्हिडिओ आहे. मला खाली गाडी अडवू नये, फक्त दर्शन घेऊन यायचं होतं. जाऊ का? कारण थांबायचं नाही तिथं, लगेच लवकर. ओके. नाही नाही
फक्त दर्शन घेऊन यायचंय, फक्त दर्शन घेऊन यायचंय. तिकडून आला का? पुढे लावू, तिथे लावू दे. सो मित्रांनो, आपण इथून आलो समोरून आणि हा असं आता इथून आतमध्ये जायचं आपल्याला दर्शनासाठी. तर नाही म्हटलं तरी 9:46 आलेत, 9:46 झालेत. बघूया दर्शन लवकर भेटलं तर बरं होईल. नारळ विटा आपले ओटी वगैरे घेतलेली आहे, मातेची ओटी बघूया, मनोकामना काय आहे ते सांगूया तिला. यस, चला आधी दर्शन घेऊया मग बोलूया. ओके, पाहू शकता आसपास खूप काही आहे दुकानं. फिरून जावं लागतं. आधी दर्शन घेऊया मग भेटत तुम्हाला. आपण इकडनं आलो मित्रांनो, मुख्य दर्शन वगैरे घ्यायला इकडे जायचं आणि इकडे समोर एक कुंड आहे, कुंडाकडे जातो रांगोळीला वगैरे. आपण आज दर्शन घेऊया. पाहू शकता अभिषेक, पेड दर्शन मार्ग, मुखदर्शन मार्ग, धर्मदर्शन मार्ग असे बोर्ड इथं लावलेले आहेत. पायऱ्या उतरून खाली जायचं आहे आपल्याला मंदिरापर्यंत. आल्यानं मन किती शांत झालं, प्रसन्न वाटतं जरा. दिवसभराची जी थकान आहे, दिवसभराचं जे आपण प्रवास करून आलोय, थकवा थोडासा जाणवत नाही, थोडासा कमी झालाय. कारण प्लेझेंट वातावरण आहे, थंड आहे, गरम होत नाहीये. तो प्रॉपर होतो. दिवसभर बसून कंटाळा आलेला, थोडस चालायला भेटले तर बरं वाटतंय. त्या ठिकाणी जेवढं आपण उतरलेलं तेवढं परत इकडे चढायचं आहे. धर्मदर्शन दर्शनासाठी मुखदर्शन खाली आहे आणि आपण धर्मदर्शनासाठी वरती चाललोय. आतमध्ये गाभाऱ्याचे व्हिडिओ नाही बनवू शकत, बाकी बाहेरचे व्हिडिओ बनवू शकतो. दर्शनासाठी लाईन आहे, पाहू शकता खूप मोठी लाईन आहे. फायनली दर्शन झालेलं आहे. 10:54 झाले, 11 वाजलेत म्हटल्यावर ते काही तर मला समजत नाही आहे नक्की कोणता मार्ग घ्यायचा आहे. उमरगासाठी राईट गो की लेफ्ट गो? आय थिंक मला वाटतं राईट, कारण गुगल मॅप आपला आयफोनचा जो मॅप आहे तो व्यवस्थित दाखवत नाही. काय करू ते समजत नाही आता, कारण घेऊन इथं स्टे करू. चला ते नंतर पाहूया, आधी इथून निघूया.